कंठाद्वारे ते आळून घेतला आणि नंतर म्हणून तुकोबाने दुसऱ्या चरण म्हणजे शरीर उत्तम चांगले तिथं सिद्ध करून सांगतात. हे अभंग पटवून देताना त्या दुसऱ्या अभंगाची जोड घेऊन ते सांगतात की आपलं शरीर चांगलं आहे कधी, जेव्हा आपण त्याला रामाने भजू, आपण नामस्मरणाने भजू आणि ते नाम भजल्यानंतर की त्याच्या आपल्या शरीरावर काय परिणाम होतो त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. एक उदाहरण देईन, वेळ झालेला आहे, 12:15 वाजल्या, 5 मिनिट. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना घडत असतात आणि तो अनुभव घेऊन पुढे जात असतो. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आई वडील हे देवासारखे आलेले असतात. कारण भगवंतांनी सांगितलं की मी सगळीकडे येऊ शकत नाही, म्हणून मी आई वडिलांच्या स्वरूपामध्ये देव तुमच्याकडे पाठवत असतो. तुम्ही त्याची कशी काळजी घ्यायला, तुम्हाला आई वडील काय शिकवतात हे लक्ष देणार. एक पंजाब घराण्यामध्ये एक मुलगा राहत असतो, तो पंजाबचे, त्याचे आई वडील वारलेले असतात, पण आई वडिलांनी एक शिकवण दिलेली असते की जीवनामध्ये 3 गोष्टी तुम्ही सतत तुझ्या जीवनामध्ये चालू ठेव, तुला कशीच अडचण पडणार. गरीब कुटुंब, आज कमवलं त्याच्यावर जीवन चालवायचं आणि कमवायचं, आपल्या बायका पूर्ण घालायचं. तो मुलगा त्याची बायको दोघं राहतो, ते आई वडील वारलेले असल्यामुळं ते दोघं चाललं. पण त्या मुलाचं नाव पंचक्रोशींमध्ये नव्हे, पूर्ण राष्ट्रांमध्ये त्याचं नाव पसरलेलं असतं. कारण का, त्याची जी राहणीमान होती, जे चारित्र्य होतं की त्याच्याकडे कोणीही व्यक्ती गेलं की तो मदत करायचा कुठल्याही स्वरूपामध्ये. त्याच्याकडे जसे तुमच्याकडे 1 रुपया तो का आपण म्हणतो ना की बाबा आपल्याकडे किती असं पैसा आहे मला माहिती नाही, पण देण्याची दानत आहे का हे विचार करावा लागतो. पैशावालेले असतात, पण तुम्ही किती बघा, जो सर्वसामान्य कुटुंब असं, तुम्ही शेतकऱ्याचे आमच्याकडे वारकऱ्यांच्या घरी जावा, आपण मोठ्यांच्या घरी गेला ना चहा असं बघून प्यावं, त्यात चहा हाय का नाही तो बघावा लागतो. पण वारकऱ्यांच्या घरी जावा, अशी बशी पण भरून बाहेर जाईल, अशी चहा भरून देतात. इथलं नाही सांगत, आमच्याकडचं सांगतो. विठ्ठल विठ्ठल. त्या मुलाला सांगितलं असतं का गरिबी असते, म्हणतो ना श्रीमंती आल्यावर माजू नका आणि गरिबी आल्यावर लाजू नका, हे 2 गोष्टी आहेत. तो कधी त्यांनी
त्याच्या आई वडील 3 शिकवण दिलेली असते. एक माणुसकी जपणे, एक चारित्र्य जपणे आणि तिसरी गोष्ट असते नामस्मरण जपणे. तू ज्या देवाचं बसतो ना ते नामस्मरण कंटिन्यू तुझ्या कंठामध्ये राहून दे, सतत चालून दे, त्याच्यावर जीवनावर चालू राहून दे. कारण आपल्या संतांनी सगळ्यांनी स्वतःचं कार्य केलं, सर्व कर्म केले. सज्जन कसा विपुला के मास म्हणजे पूर्ण आपला अभंग जे सगळ्या संतांचे प्रत्येक संतांनी काय काय व्यवहार केलेला ते आपल्याला माहिती आहे. कर्म केलं त्या मुलाला सांगितलं. पंजाब घराण्यामध्ये घडलेली घटना आहे. तर तिथं त्या मुलाची ख्याती सगळीकडे पसरली, राजाच्या कानावर गेली. राजाला कळलं की बाबा एक मुलगा आपल्यामध्ये आहे. तो लोक राजाकडे जायचे नाही, पण आपल्याला काय अडी अडचणी त्या मुलाला सांगायचे आणि त्याचं निरसन करून घ्यायचे. तुम्हाला सांगू निरसन करायला काय, मी एक गाव पाहिलं. आमचं त्या दिवशीच अनिल महाराजांचा विषय झाला. त्यांचं गाव की घरामध्ये त्या गावात काही होऊन द्या, ऍक्सिडेंट होऊन द्या, कुणाची डेथ होऊन द्या, काय होऊन द्या, प्रवीण महाराजांना माहिती आहे. ते गाव सगळं एकत्र येतं. कुटुंब किती श्रीमंत आहे मोठे बघत नाही. ऍक्सिडेंट झालं समजा डॉक्टरसाठी तुम्हाला 10 लाख रुपये खर्च, 5 लाख रुपये खर्च. ते गावकरी सगळे येणार, मीटिंग बसणार आणि गावकरी पूर्ण वर्गणी जमा करणार आणि त्या कुटुंबाला देणार आणि त्याचं पूर्ण असं गाव, आदर्श गाव असं सगळीकडेच पाहिजे की बाबा माणुसकी आपण म्हणतो ही खरी माणुसकी. देव कुठं बघायचा, देव सगळ्या आपल्या लोकांमध्ये देव. आपण एकमेकाला मदत करायला शिकलो की समजा की आपल्याला देवाची अनुभूती यायला लागली. आपल्या दुसऱ्यांच्या दुःखामध्ये जर आपलं दुःख दिसत असेल तर समजा की तुम्ही संत पदाला पोहोचला आहे, आपण त्या पदाला हळूहळू जाऊ शकतो. जे का रेंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची सासू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तर हे लक्षात आलं. त्या मुलांनी सगळ्यांना मदत करता हे राजाच्या कानावर राजाने बोलून घेतलं आणि राजाने बोललं तुझ्या अख्ख्या राज्यामध्ये सगळे लोक माझ्याकडे येत नाही पण तुझ्याकडे येतात, ह्याची कारण काय ते म्हणजे भगवत त्या मुलांनी सांगितलं की राजाजी इथे एकच कारण आहे की मी माझं चारित्र्य जपलेलं आहे आणि ह्या चारित्र्यावर मला जी जोड भेटली ती माणुसकीची आणि एक नामस्मरणाची जोड भेटली. तर भगवंत काय म्हणले, राजाजी म्हणले तू म्हणतोय विठ्ठल विठ्ठल राजाजीने सांगितले मला हे सिद्ध करून दे, मला हे सिद्ध करून दे की बाबा तू म्हणतोय की मी चारित्र्य जपलं, मला चारित्र्यामुळे भेटलं, माणुसकीमुळे भेटलं, नामस्मरणामुळे भेटलं, सिद्ध करून दे. म्हणजे चालेल. पण राजाकडून त्यांनी वचन लिहून घेतलं, एक करारनामा लिहून घेतला की ज्या दिवशी माझं चारित्र्य हनन होईल तुम्ही प्रजेमध्ये, अख्ख्या प्रजामध्ये माझी हातीवर मिरवणूक काढायची आणि सांगायचं की मी ह्या मुलाची परीक्षा घेतल्यामुळे ह्याचं चारित्र्य हनन झालेलं आहे. म्हणून मला असा करारनामा लिहून घेतला मुलांनी. आणि त्यानं त्या जे तिथं पंच होते ते पंचांना सगळ्यांना सांगितलं, त्यांचं प्रधान मंडळ होतं, त्यांना सांगितलं की या मुलाची आपण परीक्षा घेऊ. तो मुलगा घरी आला, बायकोला सांगितलं की उद्यापासून माझी चारित्र्याची परीक्षा आहे. की तू लोकांनी चिखूल फेकला आणला तरी तू रडायचं नाही, हसायचं आणि घरी यायचं. तर तिथून बायकोला सांगितलं, रात्र झाली, पूर्ण झाली, त्यांनी ते पत्र लपवून ठेवलं, कोणाला माहिती नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. ज्यांनी चारित्र्य जपून ठेवलं, विचार जपून ठेवले त्यांनी सगळ्या अख्ख्या आयुष्याचे पूर्ण, की ज्यांनी मांसाहार कधी केलं नाही, त्यांनी कधी मद्यपान कधी केलं नाही, कुणाच्या मुलीला कुणाच्या बाळाला कधी असे वाईट दृष्टीने बघितलं नाही. पण दुसऱ्या दिवशी उठताच सकाळी उठला सकाळी पाठी उठला की जाऊन तो दारू चड्ड्यावर बसला. मद्यपानाच्या आत गेला, त्यांनी घेतली नाही, मद्यपानाची बाटली घेतली आणि त्या जो मालक होता त्याला काही पैसे सांगितले, तुम्हाला सांगू नको की बाटली घेतली म्हणून. स्वतःने सांगितलं बाटली घेतली म्हणून सांगू नको. त्यांनी काय केलं, बाटली घेतात ते झाकून उघडले, अंगावर शिपडले. आता चांगला वास येतो, सुगंध येतो ना, आपल्याला माहिती आहे, आपल्या बाजूने दारुड्या गेला की चांगला घमघमाट येतो. तर त्यांनी अंगावर शिपडले, लोकांना कळलं पाहिजे की दारू पिली. ती बाटली झाकली, घरी आला, बाटली ठेवून दिली आणि बाथरूम मध्ये आपण म्हणतो मोरीमध्ये ओतून दिली. आणि मग सकाळ उजेड झाला वगैरे. आता मला तो उजेड झाला तर सगळ्या लोकांनी मला बघितलं पाहिजे म्हणून तर शर्ट बिल्ट असे थोडे फाडून वगैरे गेला, बाहेर गेला आणि चालत त्या सगळ्यांना खेटूनच जायचा आणि सगळ्यांना वास यायचा. आंघोळ बिंघोळ केली नाही, केस विस केले. हा सगळ्या लोकांनी मग चुलबुल सुरू केली. काल राजाने बोलवलं, खूप धान्य दिलं वाटतं, खूप धन दिलं वाटतं, याला खूप धन दिलेले, खूप पैसा आला याच्याकडं. बघा अगोदर गरिबी म्हणत होता, सगळं चरित्र लबवतात आणि पैसा आला की लगेच मास सुटला याला. लोकांनी त्याचं चारित्र्याचे शिंतोडे उचलायला सुरुवात केली. तो गेला तिथून गेला तो कोणाच्या कसायच्या दुकानात गेला, मांसाची पिशवी घेतली आणि मांस घेऊन ते सगळं दिसेल असं मांसाची पिशवी घेतली आणि घरी आला. बायको सांगितलं फक्त तव्यात टाका आणि फक्त वास येऊन दे सगळीकडं. ते तसंच केलं. बायको रडायची, करणार काय. ते झालं. दुपारची वेळ झाली. आता करायचं काय म्हणजे, तर मग काय करायचं, रस्त्याने जाताना शाळेतून येणारा कोणी बाळा दिसले की तो शिट्या मारायचा, शिव्या द्यायचा, काही बोलायचा. हे घडलं.
संध्याकाळची वेळ झाली, मला आता काय करायचं, मला आता काय हातात. मग त्यांनी काय केली, गजरी हातात घेतली, गजरी बांधली, डोक्याला गजरा लावला आणि कुठं गेला, वेश्याच्या बाजारामध्ये जाऊन बसला. वेश्याच्या कोठ्यावर जाऊन बसला, तिथे थांबला. वेश्या पण विचार करा, कानोपात्रा जशी पवित्र होती ती वेश्या पवित्र होती. त्यांनी बघितलं का हा माणूस, मी आज माझं अख्खा आयुष्य गेले, मी लहानपणापासून ज्या आई वडिलांना बघितलंय आणि ह्या मुलालाही बघते म्हणले. जेव्हा त्या माणसाने, त्या मुलाने जेव्हा त्या वेश्याच्या दारामध्ये प्रवेश केला, त्या वेश्याने लोटांगण घातलं. म्हणले वेश्याने खालून बोलली, म्हणले तुम्ही आज माझ्या दरबारात कशा आहे मला माहिती नाही, पण एक संत माझ्या दरबारामध्ये येतोय आणि माझ्या जर माझ्या जीवाचा उद्धार होत असेल तर आज मी तुमच्यासाठी माझा प्राणही देऊ शकते. किती संतांचे प्राण देऊन वेश्याने साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं काय सेवा करू म्हणे. त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं की आज माझ्या चारित्र्याचं हनन झालंय, पण मला दिवसभरात कोणीही मला ओळखू शकलं नाही. एका वेश्याने ओळखावं, विचार करा. ज्याचं चारित्र्य हनन झालेलं असते त्यांनी ओळखावं, आणि जे स्वतः चारित्र्य मिळवतात, पांढरी पोशी मिळवतात, त्यांनी मला ओळखू शकलं नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, डसाडसा लागला. देवाला म्हणलं काय माझी आज परीक्षा आहे, पण जाऊन दे, हे दिवस जातील. तुम्हाला सांगतोय, युधिष्ठिरला भगवंतांनी एक अंगठी दिलेली होती आणि त्या अंगठीवर लिहिलेलं होतं की हे दिवस निघून जातील. जेव्हा युधिष्ठिरला गरिबी आली, भगवंताला विचारायचा, तो अंगठीकडे बघायचा आणि एकच विचार करायचा, हे दिवस निघून जातील. श्रीमंत आली मध्यंतरी, इंद्रप्रस्थ वगैरे सगळं बांधलं, सगळं ते अंगठी बघितली, हे दिवस निघून जातील. परत गरिबी आली, युद्ध करावं लागले, हे दिवस निघून जातील. मग तुम्हाला स्वतःला म्हणायचं का बाबा हे दिवस निघून जातील. त्या वेश्यानी 1 तास दूध सेवा वगैरे म्हणलं काही नाही, फक्त त्यांनी मला तुमचं जे तुम्ही अत्तर शिपडता म्हणे माझ्या अंगावर, ते तुमचं अत्तर शिपडा माझ्यावर आणि मला जाऊन द्या. गेला 2 दिवस ते नवरा बायको घरातून बाहेर निघले नाही आणि रथून तेव्हा 3-4 दिवशी ते बाहेर निघले. आता मला सांगा, एवढं उद्धार झालेलं आहे, कोण चांगलं म्हणणार आहे. आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये चांगलं नाव कमवायला तिळ वेचावं लागतं, चांगला पैसा कमवायला तिळ वेचावं लागलं, पण घालवायला क्षण लागत नाही. म्हणजे जे पुण्य चारित्र्य हनन करायला, कारण इथं चारित्र्य हनन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की त्यांनी खूप इंग्लिशमध्ये खूप वाक्य, मी इंग्लिशमध्ये कीर्तन करतो, पण मी कधी मराठी इंग्लिश सगळ्यांना अपेक्षित असतं. मला शिवाजी महाराज म्हणले की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलावं, पण मग त्या अपेक्षित वाटलं आपली मराठीची बोल कौतुक आहे, कीर्तनामध्ये इंग्लिशच पाहिजे. माझं इंग्लिशचं स्टेज वेगळंच आहे, पण स्वामी विवेकानंद एक म्हण म्हणलेली आहे तिथे, वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. काय, वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. आपलं धनद्रव्य सगळं गेलं तर काहीच गेलेलं नाहीये. हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. हेल्थ म्हणजे शरीर, तुम्ही जर शरीर गमावलं ना तर तुमचं काहीतरी गेलं. वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. तुमचं शरीर गमावलं, तुम्ही बघा, जर तब्येत कमी झाली की सगळे विचार, तब्येत कशी कमी झाली, आजारी पडला का काय, समथिंग तुमचं शरीर गेलं, काहीतरी गेलं. आणि शेवटी स्वामी विवेकानंद म्हणतात, कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. जर तुम्ही चारित्र्य जर गमावलं तर तुमचं काही नाही, सगळं अख्ख्या जीवनाचं जेवढं कमवलं ते सगळं. त्या मुलाला ढसाढसा रडायचे, 2 दिवस बाहेर आला तो, आणि सगळे बघितले, सगळे लोक शेणाचे गोळे घेऊनच उभे होते, गटाचं पाणी घेऊनच उभे होते, अंडी घेऊनच उभे होते, घाण जी भेटेल ते घेऊन उभे होते, शिवाय देत होते. बाया सगळे जाण, तुम्ही आमचं तुम्हाला बघून आम्ही आमच्या मुलांना सांगू, ह्या दोघा कुटुंबाचा आदर्श घ्या, आदर्श घ्या, आदर्श घ्या. आता काय आदर्श आमच्या मुलांना सांगणार आहे तुमचा आदर्श घेऊन? आज ते मुलं आम्हाला म्हणतात, तुम्ही सांगत होता यांचा आदर्श घ्या, हे करा, ते कसं करतो. कारण कधी बघा, आपण कोणाचं उदाहरण देऊन आपल्या मुलाला टोकत असतो, तो मुलगा कसा आहे, तो मुलगा पहिला येतो, तो मुलगा पहिला येतो, तर आपण मागची बाजू जाणून घेत नाही. ते लोकांनी त्याला नावं ठेवायला सुरुवात केली वगैरे. 5 दिवस, आता 5-6 दिवस झाले, 8 दिवस, 10 दिवसाची मुदत दिली ती. 7व्या दिवसातच राजाच्या कानावर गेलं की बाबा ह्या मुलांनी असं केले, आणि त्याच्या अख्ख्या राज्यामध्ये सगळे शिंतोडे, जो येईल, जो कुटुंब मदत मागायला, मदत. लोकांनी विचार करा, जेव्हा वाईट परिस्थिती येते ना, लोकांनी आपण ज्यांना मदत केलेली आहे ते लोक पण आपल्याला मदत करायला येत नाहीत, आपल्याला त्रास द्यायला सगळ्या लोकांनी नावं ठेवली. शेवटी राजा लक्षात आले, 10 दिवसामध्ये सगळीकडे जे हाय झाली, आणि राजा मग स्वतः त्याच्या घरी गेले, घेऊन गेले, आणि लोकांना आता वाटलं की आता कुठली तरी शिक्षा देणार. आणि राजाने स्वतः त्याचे पाय धुतले, त्याला आंघोळ घातली, त्याला संत पदाला बसवलं. त्याच्या राज्याच्या प्रधानमंडळाची गादी होती, जिथं फक्त संताला बसू शकतात, त्या गादीवर त्या मुलाला बसवलं आणि सांगितलं, आता काय सेवा करू. म्हणजे माझी नाही सेवा केली, तुम्ही मला वचन दिलं होतं की म्हणलं माझ्या ह्या चारित्र्यावर जे लांछन लागलेले तुम्ही दूर करणार म्हणले.
तुम्ही दूर करणार. म्हणजे हो म्हणले आणि त्यांनी राजाने हातीवर मिरवणूक काढली आणि सगळ्या राज्यात देऊन ती सगळ्या राज्याला गावी भेट दिली आणि सांगितलं की ह्या मुलाची ही 8 दिवसाची परीक्षा होते आणि इथून पुढे आपल्या राज्याचा कारभार मला संतान नाहीये, म्हणून माझा कारभार कोण सांभाळणार आहे? हा मुलगा सांभाळणार. आजच्या दिवसापासून आपल्या राज्याचा जो उत्तराधिकारी हा मुलगा आहे.